गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर सकाळी सकाळी देवघरातला आंघोळ झाल्यानंतर देवघरातला दिवा लावून घेत असते. त्यानंतर 2 अगरबत्त्या घेते, एक ओंबरा पूजनसाठी आणि एक तुळशीसाठी. तर छान अशी तुळशीची पूजा वगैरे करून घेते आणि त्याचबरोबर सुंदर अशी रांगोळी तुमच्याशी आज शेअर करते. तर खूप सुंदर अशी दीपस्तंभ रांगोळी तुमच्याशी शेअर करणार आहे ताईंनो. ही खूप छान दिसते आणि दिसायलाही सुंदर आणि अगदी सोपी रांगोळी आहे. चला तर पाहूया आपण सुंदर अशी रांगोळी. तर बघू शकता असे मी टिपके देऊन षटकोन काढून घेतला आणि त्या षटकोनाच्या भोवती आणखीन एक षटकोन काढून घेतला. खूप सुंदर वाटते बघा ही रांगोळी. तर हे दीपस्तंभ आहे. दीपस्तंभ अनेक प्रकारचे असतात, तर त्यातलाच एक मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. जर तुम्हाला आणखीन हवे असतील ह्याचे वेगळे प्रकार तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ज्यांच्या देवघरासमोर जागा असते ना रांगोळी काढायला, त्यांना काढायला खूप छान, पण शक्यतो ही देवघरासमोरपेक्षासुद्धा दारामध्ये खूप सुंदर दिसते. आता माझ्या दारामध्ये तर खूप जागा आहे, त्यामुळे मी अशा रांगोळी काढत असते आणि तुमच्याशी शेअरसुद्धा करत असते. तर बघू शकता असे सगळे मस्त असे स्तंभ काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर वरती असं दीप काढून घ्यायचा. तर मोठ्या ब्लॉगमध्ये ही रांगोळी मी दाखवली नव्हती, पण तुम्हाला अशीच दाखवली होती. तर ताईंनी मला कमेंट केली की आजची रांगोळी ताई खूप छान होती, त्यामुळे मी तुम्हाला दाखवलेली आहे, तुम्हाला काढून दाखवलेली आहे की कशा पद्धतीनं काढलेली आहे. आणि मी कसं मोठा जरी व्हिडिओ बघितला म्हणजे बनवला तरी मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला मी पूर्ण रांगोळी काढून दाखवत असते. तर खूप सुंदर आणि छान अशी रांगोळी आपली काढून झालेली आहे. त्याचबरोबर उंबरा पूजनसुद्धा करून घेतलं आणि पिवळी फुलं आणि उंबऱ्यावरती मस्त अशी छोटी पावलं काढून घेतली. तर अशा पद्धतीचं मस्त असं माझं उंबरा पूजन झालेलं आहे आणि बघू शकताय जवळ तुम्हाला रांगोळी दाखवते. तर खूप छान प्रसन्न असं वाटतं घरामध्ये दारामध्ये. असं आपलं दार जर रोजचं असं सुंदर आणि सुरेख दारामध्ये रांगोळी असेल, असं जर आपलं उंबरा रोजचा सजलेला असेल तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये का बरं आणणार नाही. तर रोजचं नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ देवघरामध्ये दिवा, त्याचबरोबर तुळशीला दिवा, सकाळची छान सुंदर अशी पूजा, दारामधली रांगोळी, हे सगळं पाहून तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदणारच असते आणि आपल्या घरामधलं वातावरणसुद्धा बघा भक्तिमय होऊन जातं. त्यामुळे रोजची नित्यनेमाने ह्या सवयी सगळ्या गृहिणीला असायला पाहिजे. त्यानंतर सुंदर अशी स्वामींची पूजा ह्यांनी केलेली होती. मी फक्त दर्शन घेतलं आणि आलेली आहे स्वयंपाक करायला. स्वयंपाक वगैरे केला आणि डबा भरायला घेतला. समर्थाची घाई होती, मम्मी आवर पप्पांचा डबा भर. तर अशा पद्धतीने डबा वगैरे भरून घेतला. 4 टाळी डबा दिलेला आहे आज. तर चला तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.